कारण पुन्हा पुन्हा हा नरदेव नाही ना, पुन्हा पुन्हा हे गाव नाही बुवा, पुन्हा पुन्हा ही भाऊबंदकी नाही ना, पुन्हा पुन्हा हे सगळे सोयरे भेटणार नाहीत. कितीही करा. आज जो जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती आपण हे जे तत्व बोललो ना, की क्षणोक्षणी तुकोबराय का बोलले असतील हे. तुकोबरायांनी श्रीमंती पाहिली, गरिबी पाहिली, मोठ्याच्या पोटी जन्माला आले, मोठे पण पाहिलं, आणि इथंभूत संसाराचा प्रत्येक क्षण सुखाचा आणि दुःखाचा वेचला. तेव्हा शब्द तुकोबांनी काढला की आता विचार कसा करावा लागेल, क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक वेळेस विचार करा, पण विचार करताना एक लक्षात ठेवा, आज सर्व मंडळी पंढरपूरच्या वाटेवरती लागलेली आहे. पंढरपूरच्या वाटेवर लागलेली सर्व मंडळी, अहो एक एक रथासोबत, एक एक पालखीसोबत 15-15 लाख लोक आहेत. ज्ञानोबरांसोबत तेवढी मंडळी, तुकोबांसोबत तेवढी मंडळी, नाथबाबांसोबत तेवढी मंडळी, सर्वांसोबत. पण आज ही सर्व मंडळी ज्या पांडुरंगाला भेटायला जाते ना, तो पांडुरंग कोणत्या तत्वाने उभा माहितीये का? तिथं विटेवर उभा आहे तो, आणि तो आजपासून उभा नाहीये. युगे 28 विठेवरी उभा, वामन्य रकुमाई दिसे दिव्य शोभा. तो पांडुरंग विठेवर जो उभा आहे ना, कधी विचार केला? आज तुम्ही सर्व मंडळी मला सांगा, आपण पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागा पाहिली, कैकाडी बाबांचा मठ पाहिला, पाहिजे तेवढे मठ पाहिले, गजानन बाबांचा मठ पाहिला, पण मला सांगा ना, तुम्हाला पुंडलिकाचं घर पाहायला भेटलं का? पाहिलं पुंडलिकाचं घर? ऐका ना दादा, पुंडलिकाचं घर पाहायला भेटलं नाही, आपण सर्व मठ पाहिले, चंद्रभागेचा काठ पाहिला. अहो काय सोपं काय? ऐशी चंद्रभागा, ऐसा भीमा तीर, ऐसा विठेवरी, तो पांडुरंग. आणि त्या पांडुरंगाच्या संदर्भात विचारपूर्वक प्रश्न विचारला मी तुम्हाला, की आपण पुंडलिकाचं घर पाहिलं का? सर्वांचं उत्तर नाही. पण सर्वांनी लक्ष द्या, ज्या ठिकाणी पंढरपूरचे मालक, जगाचा विधाता ज्या जागेवर उभा आहे ना, ते घर, ती जागाच पुंडलिकरायांचं घर आहे. तिथंच, कारण ज्या वेळेस पुंडलिकराय आपल्या माता पित्यांची सेवा करत होते ना, आणि ते सेवा करताना जी वीट अशी गरकावून फेकलेली आहे ना, त्याच विठेवर आज पंढरपूरचा मालक उभा आहे. पण सर्वांनी विचारपूर्वक मला उत्तर द्या, जगाच्या मालकाची जागा पुंडलिकरायांनी वीट फेकून दिली, पण कोणत्या तत्वाने? हे पांडुरंगा थांब, घाई करू नको. तू जरी सांगत असेल मी विधाता आहे, ब्रह्मांड नायक आहे, जरी तू देव असतील, पण मी विचारपूर्वक तुला सांगतो, तू मी दिलेल्या विटेवर थांब. का? तू जर आला मध्ये तर मला तुझ्याशी बोलावं लागेल, आणि तुझ्याशी गप्पा मारताना जर माझे माता पिता जर उठून गेले ना, तर माझी सेवा कुठेतरी खंड होईल, माझ्या माता पित्यांची झोप जाईल. ज्यांनी माता पित्याची झोप मोडू नये म्हणून जगाच्या मालकाला अशी वीट फेकून आजही विठेवर उभं केलंय, आणि आज आपण सर्वजण त्याच्या दर्शनाला जातोय, आणि सर्व मंडळी पांडुरंगाचं दर्शन घेते. पण असा एकानेही विचार केला नाही की एखाद्या वेळेस माझ्याकडनं पंढरपूरची वारी नाही झाली तर मी घरीच माझ्या माता पित्यांचे पाय धुवून घेतो बा, मी माझ्या माता पित्यांचे नमस्कार करून घेतो बा. अरे जगाच्या मालकाला थांबवण्याची घमेंड माता पित्यांच्या आशीर्वादाने आहे. मग जर पुंडलिकरायांचे माता पिता मोठे असतील, मग आपले नाहीत का? माये बाप केवळ माये बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले. आज आपण विचारानं कुठंतरी मागं पडलो बा. काही मंडळी वारकरी जे वाटेवर चालतात ना, त्यांना नावं ठेवतात, पण जी नावं ठेवतात ना, ती घरी माता पित्यांची सेवा करत नाही. आज आमची जी वारकरी मंडळी पंढरपूरच्या वाटेवर लागली ना, ती सर्व मंडळी संसारात प्रत्येक पात्राशी आपली सेवा बाळगून तिथपर्यंत पोचले. आईची सेवा, बापाची सेवा, पत्नीचं मन धरणं, मुलांचं सर्व व्यवस्थित करणं, आणि मग पंढरपूरच्या वाटेला लागणं.
काही काही तर पंढरपूरची वाट शोधतही नाही, पाहतही नाही, पण वारकऱ्यांना नावं ठेवतील. आणि जे वारकऱ्यांना नावं ठेवतात ना, त्यांना स्वतःचे मायबापही कळत नाही, त्यांना मायबापही समजत नाही. असाच आमच्या गावामध्ये आमचा चुलत भाऊ फार मोठा आहे माझ्यापेक्षा, असं जाड मोठं बोलत. आम्ही आता गिरणा थडीला आहे, आणि ज्या गावाला नदी असते ना त्यातला लोक ड्रुक ड्रुक करतस, कारण जाड मोठं खातस आणि बोलतस. कारण का आमच्याकडे मी जसा माडकरी झालो ना, तसे निम्मे नातेवाईक कमी होऊन गेले येण्याचं. नाही तर आमना गावले येवाना पहिले फोन लाई द्यात, तुम्ही 3 किलो मासा लई ठेवजा बरं. गिरणेचं मासा एकदम प्रसिद्ध नावाजलेलं. पाहुणा गरज बॅग बऱ्यात तर लगून आमले फोन लायत ने म्हणलाय जा बरं. आणि असं काही खर्च वाढायचा, पाहुणे पै आले का त्या मासा तो मसाला आणि ते बटाजी आहे. मग त्यांनी त्या घरना बटा बी बम, पाहुणा बी बम, आणि जी सना को एरमेकले गाया देत त्या. मी विचार केला, म्हणतो बोय आपले काही परवडाव नाही. मी सर्व लहाने भाऊ पाहिले, मोठे भाऊ पाहिले, काका चुलता बटा देखात. एक थिंग एक म्हणतो हो म्हणा बाप बटी आपली रावणनी लंका शरे भाऊ. आणि आई रावणनी लंका जर समाईनी होई तर आपली बिभीषण वन पडी. मी स्वतः एकच विचार केला, आपुला तो एक देव करून. आता आपण देव करावा, देवाच्या मार्गाला जावं. आणि आदरणीय परमपूजने मथुरावासी बाबाचे गुरुदेव बाबांची कृपा झाली, ज्ञानोबा तुकोबांची कृपा झाली. मी माडकरी झालो बुवा. तेव्हा तर काही कीर्तन वगैरे करत नव्हतो, फक्त माडकरीच झालो. फक्त एवढाच प्रचार झाला की मी मायकरी उभा. अर्धा नातेवाईक पण त्या माल फोन दिला येत नाही. दुसरा भाऊ असले, तिसरा काका असलेला आहे, तुम्हाला घरी राहून म्हणा खल्ली ना बी मला येत जायत समजे नाही. पण एक फायदा झाला, येणं जाणं नातेवाईकांचं बंद झालं. पण तेव्हा मला संसारातलं सूत्र कळालं विचारपूर्वक. यसले दिन लिन तर गोड, नाही तर तुम्ही झोपडी मोड. आपली चलती राहते ना तेव्हा या खाऊ बी लागतील, पिऊ बी लागतील. टाईम उन्हा तर आपलं इकान टाईम उन्हा तर या गिराईक बी देखू लागतील. मग इथं एकच करा मायबाप, तुम्हाला सावधपणे विचारपूर्वक सांगतो, दुनिया चलतीची असते, पडतीची नसते. आपल्या पोरांनी उद्या दुसऱ्याच्या बांधावर फवारा मारायला जाऊ नये, निंदा टुपायला जाऊ नये. म्हणून प्रत्येक मायमाऊली दादांनो क्षणोक्षणी हा विचार करा की आपल्याला 2 पैसा सांभाळावा लागेल, जमीन जुमला सांभाळावा लागेल. अजून 10 वर्ष थांबा. ज्याच्या नावावर 3 एकर 2 एकर जमीन राहील ना, तो गावातला सर्वात मोठा माणूस राहील. तो सर्वात मोठा माणूस राहील. सोपी घटी का नाही. असाच आमचा चुलत भाऊ होता. गेले त्याला जाड मोठं बोल, पण त्यांची आई खूप सज्जन बाई, खूप प्रेमी. पण निसर्गाचा एक नियम आहे, जडे मायबाप सज्जन राहत असना तडे आऊस ना पोटे काऊसच पैदा वस. जिथं मायबाप सज्जन आहेत ना तडे त्याच ना पोटे संतती. भाग्यवान कोणाला म्हणावं माहितीये का महाराज? बाप सज्जन असेल, माय सज्जन असेल, त्यांच्या विचारांनी त्या पावलांवर पाऊल ठेवणं. अनेकदा संघर्ष करावा लागेल, अनेकदा अडचणी येतील, पण एक सूत्र लक्षात ठेवा, भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं है. तो पाहतो, आपली कसोटी पाहतो, पण आपल्याला बुडू नाही देत तो. कारण का? सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करी तो सांभाळ. तुझं मोकली नाहीसे नाही, तो पाहतो ना महाराज. पण एवढा जाड मोठं बोलणारा पण मायबाप सज्जन महाराज इतका वेष्णी झाला, इतका बर्बाद झाला. जमीन काही विकण्याची वेळ आली. आता 10-12 दिवसापूर्वी कोणाकडे तरी व्याजून पैसे घ्यायला गेला. जमीन पेरायला पैसा नाही ना, रोटाव्हिटर नाही ना, काहीच नाही. कोणीच पैसे देत नव्हतं. एक लक्षात ठेवा विचारपूर्वक सर्व गावकरी मंडळी, ऐकणारे श्रोते हो, आपली परिस्थिती चलतीची राहू द्या. तुम्ही लोकांजवळ आगपेटी मागा, त्या काळात तुम्हाला लोक गावरानी तूप देतील बरं. फक्त परिस्थिती चलतीची राहू द्या. तुम्ही कितीही विद्वान राहा, पण फक्त तुमची परिस्थिती
खराब होऊ द्या आणि तुम्ही गलीमध्ये गावरानी तूप मागा, तुम्हाला आक्काडी सुद्धा कोणी देणार नाहीत. मग विचारपूर्वक सर्वांना एक सूत्र सांगून जातो, पडतीच्या काळात ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं ना त्या लोकांना कधीच विसरायचं नाही. कधी कोणतीही परिस्थिती द्या, आपण अमीर व्हा का करोडपती व्हा, पण ज्यांनी आपल्याला बिकट काळात सहकार्य केलं ना त्यांना नाही विसरायचं. का? जमाना बदलतो, वेळ बदलते, माडीची काडी होते, काडीची माडी होते, पण एक सूत्र डोक्यात ठेवा, प्रत्येकाने कोई कद से बड़ा होगा, कोई पद से बड़ा होगा, कोई कद से बड़ा होगा, कोई पद से बड़ा होगा. हमारे लिए जो मुश्किल में खड़ा वो भगवान से बड़ा होगा, तो देवापेक्षाही मोठा. एक सज्जन माणसाने त्याला बोलवलं, म्हणे का रे आब्या काय झालं रे? आणि ज्याने त्याला बोलवलं होतं ना त्याच माणसाला त्याने ग्रामपंचायतच्या विलक्षणाला 10 मतांसाठी पाळलेलं होतं. बापजाद्याची इस्टेट होती, मस्ती केली. त्याला असं वाटत होतं की आपण हा पैसा खर्च केला का आपल्याला कायम अमरत्व प्राप्त होईल बा. पण एक लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना आपण आपल्या पोरांना भिकेचे डोहाडे लावून जातो, भिकेचे चटके लावून जातो. पण ज्या माणसाने त्याला बोलवलं ना, आबड्या काय रे जमीन पडेल रोटाविटर करा नाही, काय अडचण? तोच माणूस बोलायला लागला, म्हणे आबा मी तुम्हाच घरी यावं तू, पण येवाले लाज वाट राहील ती कस काय येऊ बा मनामुळे तुम्ही विलक्षण मा पडणार. अरे विलक्षण जाऊ दे, ती एक संधी आहे, ती एक वेळ आहे, गेली निघून. पण तू ज्यांच्या पोटी जन्माला आलाय ना तुझ्या माता पित्यांचं नाव ग्रेट आहे. तुझ्या माता पित्यांनी खूप काही केलंय. आज माझ्या पदरी जमीन असेल, पैसा अडका असेल, पण माझ्याही गरिबीच्या काळात तुझ्या आईने मला सांभाळलेलं आहे. माझी आई दुसऱ्याच्याकडे कामाला जायची तर आम्ही तुझ्या आईच्या कुशीत राहायचो. त्या उपकाराची जाणीव ठेवून मी तुला सांगतो, माझ्या घरी ये, माझ्याकडनं 1 लाख रुपये घेऊन जाय आणि जमीन पेर. असं कर्तृत्व करा, मग माणूस म्हणून मरतानाही आपल्याला बरं वाटेल. पण काही काहींना नाही सूत्र. आता 1.5-2 महिन्यापूर्वी माझ्या गावात एक म्हातारी मेली हो. म्हातारी बाई चांगली होती, मेली. एकुलता एक पोरगा, आणि परिस्थिती चांगली असताना त्या बाईने तिच्या तारुण्यपणाच्या काळात विचार केला होता की आपलं रामनं राज्य चांगलं आहे, आपल्या पुढे पैसा आहे, जमीन जुमला आहे. पण त्या बाईनं त्या काळात विचार केला होता की आपला भाऊ नादारी नाही, आपला भाऊ गरिबी नाही, आपण आपला भाऊनी पोर करी लिहू, तो बी वागाई जाई, आपला बी दिन निघ जातील, तिना बी दिन निघ जातील, आणि आपल्या म्हातारपणी आपली भाची सून आपल्याला कामी पडेल. आता हे जे जुने लोक नात्या गोत्यांमध्ये संबंध करायचे ना, यांचा हेतू चुकीचा नाही राहायचा. यांचं सूत्र एकच राहायचं की जोपर्यंत आपण रक्ताची आणि शरीराची नाती सांभाळतो ना तोपर्यंत घरामध्ये कलह घुसत नाही, वाद घुसत नाही. नाही तर कलह आणि वाद काय करतो माहितीये का? एका टाळी वाजल्याने महाभारत झालं. फक्त एकदा टाळी वाजली, आंधळ्याचा पोरगा किती मेले, मोजता येतील, लिहिता येतील. काय झालं? एकचदा फक्त बाहेरच्या बाईचं ऐकलं. काय कमी विद्वान होत्या का ज्यांनी रामायण घडवलं? त्या कैकई मातोश्री एवढी विद्वान बाई, जो राम लहानपणी रडताना कैकईच्या कुशीत उगा व्हायचा, त्या रामाला कैकईंनी वनात पाठवलं. काही विचार केला नसेल का या बाईने? पण एक लक्षात ठेवा, नांदत्या घरांमध्ये ज्या दिवशी भिंती उभ्या राहतात ना त्या दिवशी अंदाज काढायचा की यसले गुरु बाहेर ना भेटेल शे. नांदता गरज माझ्या दिन उभ्या भीती चालतीस ना, या त्या माणसांमुळे नाही, घरमा कोणीतरी किडा पाणणारा येले, मने मोडणारा येले. आणि प्रत्येकाने आपले कुटुंब सांभाळताना पहिला मुद्दा हा करा की क्षणोक्षणी हाची करावा विचार. पहिले हा विचार करा. आता त्या बाईनं ठरवलं की भाची सून करायची बुवा. त्याकडे थाटात लग्न मिग्न बीद मीद पाहिजे तसा दंडोरा पिटला गेला. भावाची पोरगी केली, भावाची पोरगी केली, आणि तीच बाई आता 1.5 महिन्यापूर्वी मेली महाराज.
मरताना त्या बाईला शेवटच्या काळी पॅरेलच झालेला होता, 2-2.5 वर्ष खाटेवर होती. घरदार सर्व आबादित असताना ती खाटेवर पडलेली बाई 1.5 महिन्यापूर्वी मेली. पण मरण्याच्या अगोदर 15 दिवसापूर्वी जी सून वाजवत आणली, गाजवत आणली, भर भाऊबंदकीत मिरवत आणली, नाक लावून सगळ्या सोयऱ्यांना सांगितलं मी म्हणा भाऊनी पोर करलय नू, मी सगळ्या सोयऱ्यास मी जिकीलय नू. त्या भाचे सुनेला मरण्याच्या अगोदर 10-15 दिवसापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वीचा जो कालखंड आहे त्याच्या अगोदर ती बाई खाटेवर एकच सांगत होती, अ बाई मला काही आता खरं वाटत नाही, मला जीवन काही खरं वाटत नाही, मला फक्त डिंडरा खावा नाही, तुला हातीरी मला फक्त डिंडरा काढ दे. आता सर्व म्हाताऱ्या बाया आहेत तिथं बसलेल्या, माणसं आहेत. तुम्हाला सांगू का, आपल्या अपेक्षा मोठ्या नाहीयेत, आपली चव मोठी नाहीये, पण ज्यांनी गरिबीतनं दिवस काढलेत ना त्यांना हे साधे साधे पदार्थ आवडतात. हो, डिंडरा म्हणजे काय बोलती न्यामती वस्तू आहे, असं पाकिस्तान मध्ये दायदीने पडस बुवा आणि अमेरिका मध्ये पीठ डाईनं पडस बुवा, असं असं काही आहे का? डिंडरा म्हणजे डिंडरा म्हणजे डिंडरे समजतात ना इकडे, ज्या मुंगनी आहे ना, आता पराठे जसे करतात बाया तसं. आणि मग ते खाटेवर शेवटच्या घटिकेला असणारी सासू एकच सांगायची, हो बहीण मला जसा डिंडरा काढ दे. आता असतील ते तारुण्यपणातले वाद विवाद काही असतील, घरामध्ये थोडेसे मन वाकडे असतील. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीने आपल्याला एक तत्व शिकवलेलं आहे, मरणदार एक तर तोरणदार. माणूस ना 1000 वाद विसराना, हे ज्याला विसरता आलं ना त्याला आयुष्य गोड करता येतं. असतील व घरोघरी आहेत. मी एवढा टमोटम बोलतोय ना, माझ्याही घरी माझी आई माझी पत्नी ज्या दिन अशा डिप्या शिलकी जातीस त्या दिन आज वाटत कोणतावर पाणी शिपडो बा कोणतील थंडी पाडो बा. काय आमच्याकडे वाद नाही येत का? आमच्याकडे नाही येत का? अहो घरोघरी मातीच्या चुली आहेत, कोणाच्याही घरी जा. फक्त एवढं जे तुम्ही बसून ऐकतायत मी वटवट करायला, या सर्व बायांना असं वाटत असेल महाराज तुम्ही खूप स्वभावाने चांगले आहेत बा, मी कितला गुन्हा आहे फक्त आमनी घरी पाहिजे विचारा, या तुम्ही माझ्या घरी. आणि एवढंच म्हणा ताई महाराज काय कीर्तन मग गोड बोलतो, बाजी एकच सांगेल तो बाहेरच गोड बोल, घराचा पोरेस ना मागे मन मागे असा कुत्रा जुलेल लागत लाग, बाहेर घंटेला मिठू मिठू बोलताय, घर नाही मन बोल. प्रत्येक बाईला आपल्या माणसाचा स्वभाव माहिती आहे बरं. आता 10-12 दिवसापूर्वी आम्ही बाजार करायला जात होतो आणि बाजार करताना मी मोटरसायकल चालवतो, ती आरशातनं पाहत होती. जी मंडळी येत होती ती मला जाहिरी करायची, मी तिला सहज आरशातनं पाहताना बोललो, म्हणतात देख तू नवरा बोया आहे म्हणे, सर कितला लोक जाहिरी करत. ती म्हणे बोया मी आणि कितला बेरडशे मालेच माहिती आहे. इस्ताचा एकादशी ना दिन बी साबुदाना कच्चा राय घ्या तुम्ही बिन तुमने मायबी अशी गली माकड आहे फेकू करत आणि तुम्ही बोया आहेत का? ज्याचं ज्याचं घरचं त्याला माहिती असतं महाराज. आता ती एवढी बाई मरताना एकच सांगायची, उभी माल जरासा डिंडरा काढी दे. पण मी बोललो ना, वाद मिटवण्यासाठी बुद्धीचं तत्व पाहिजे. नाही त्या सुन्यानं तो पहिला वाद काढला डोक्यातनं, हाय अशीच बोले हाय तसंच बोले, मला वाटलंय दिन तर आणि मला असं जोडपाल लावत आणि मला मारायला लावत, हाय असं म्हातारपणे बदला काढणं पडस का हो? हे काय करावं लागतं? इथं एकच सूत्राने जगावं लागतं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगाला प्रेम अर्पण द्या ना, जगाला वाटून जा ना. ती खाटेवरची बाई सांगायची बिन माल डिंडरा काढ दे, नाही ऐकलं. घरच्या माणसाने सांगितलं म्हणे का ग आई डिंडरा काढा सांगऱ्यांनी काढी दे ना. तर ती बाई नवऱ्याला सांगायची ज्याने माय होई तो डिंडरा काढी. खरं सांगा ताई माले, माणसे डिंडरा काढतस का? माणसातले डिंडरा काढता येतील का? माणसे डिंडराने काढतं, डिंडरानागत बनाडत नाही ये ना पिये करतात. मग बाया आराय मारतीस माल मार माय एक हातीवर टाई नाही वाजस. तुम्हीही काही बोलाल तेही काही बोलेल तेव्हा घरामध्ये वाद घुसेल ना.
ज्या माणूसले गाव मा बिनविरोध निवाडी लई राहना तो माणूस घरनी बाई पा सांग राहना की मन माल डिंडरा काढन बाई सांग राहिनी जेनी माय जन माय वी तो डिंडरा काढी मग तो बनाडाव नाही का. हा तर विचार करायचा आहे ना आपल्याला. क्षणोक्षण नाही काढले बुवा त्या बाईने. ती बाई 1.5-2 महिन्यापूर्वी वारली. आणि जी बाई वारली ना तिच्या गलीमध्ये अशी डोली सजवणं चालू होतं. आमचे जवळपासचे घर आम्ही ते डोली सजवतोय. कोणी नारळ खोशे, कोणी जेंडा खोशे, कोणी सुतया बांधे. आणि त्या सर्व गोष्टी आम्ही करताना आम्ही तो चित्रपट सर्व पाहिलेला होता. काय गरमा चालाय तर बुवा, नाही चालाय तर बुवा. जी बाईनी सासून डोकं इचर नाही, जिने लुगडं नेसाड नाही, जिने डिंडरा कावडात नाही, ती गली मारडे म्हणे घरनी शान चालली गई. ती बाई गली मारडे म्हण घरनी तिजोरी चालली गई. ती बाई रडेन मी इठ्ठलकडे देऊ म्हणतो व इठ्ठल तू ना बी डोळ्याला आहे. अरे तू तर देख गो थोडस. अरे आई बाईने डोकं इसर नाही ना, आई बाईने डिंडरा काढत नाही बाई घरनी शान म्हण राहिली. मला ती रडायची ना काहीच विशेष वाटलं नाही. पण खरं संतापजन्य केव्हा झालं सांगू का. ती रडत होती आणि काही गलीमधल्या तोंड चोपड्या, मने धरणाऱ्या, घरे फोडणाऱ्या, येरमेकना घरमा आग लावणाऱ्या, येरमेकण्या चायल दाबायल त्या तिना पापटी तिल समजाड गनावर बेंतुनी गनावर बेंतुनी गनावर बेंतुनी गनावर. मी इटलकडे देऊ का म्हणतो ओ इटोबा तू खाले यास का. मी विठ्ठलाला सांगायचो की विठ्ठला जी म्हातारी मेली आहे ना तिला नको उचलू. या गली मधल्या डुप्लिकेट इथल्या खपाड इसले उचल, इसले ठेवू नको. अरे जर एखाद्या गलीमध्ये चुकत असेल तर ज्येष्ठ माणसांनी कान उघडणी केली पाहिजे ना, बोललं पाहिजे ना. कारण इथं तुकोबरांचं सूत्र आहे सत्य बोल मुखे. एकच लक्षात ठेवा. आतापर्यंत एकच सूत्र आहे जगा, जगून घ्या. कधी तुमच्या अश्रूंवरती बंधन येईल तर कधी तुमच्या हसण्यावरती बंधन येईल. एक लक्षात ठेवा, कितीही वैभव कमवा, कितीही मोठे व्हा, पण या नरदेहाला एक दिवस सर्वांमध्ये निरोप द्यायचा आहे. पण निरोप देण्याच्या अगोदर तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती उरायला पाहिजे.